नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc भाग 2च्या प्रॅक्टिकल पेपर नंबर 2 मध्ये आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 10 मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन हा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. आता मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम एनी डिस्ट्रीब्युशन, मॉडेल सॅम्पलिंग करणं म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशनमधून एक सॅम्पल ड्रॉ करणं दिलेल्या सॅम्पल साईजचं. दॅट इज नथिंग बट दी मॉडेल सॅम्पलिंग. एक सॅम्पल ड्रॉ करणं थोडक्यात पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशनमध्ये. तर आपल्याला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून आपल्याला सॅम्पल ड्रॉ करण्याचा एक्सपेरिमेंट करायचा आहे. कशा पद्धतीनं ते सॅम्पल पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून ड्रॉ केलं जातं ही गोष्ट आपल्याला समजावून घ्यायची आहे, किंवा ॲक्च्युली ते सॅम्पल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत आणि त्या सॅम्पल व्हॅल्यूजसाठी काही मीन असतील, व्हेरियन्स असतील, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 जो दिला आहे त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिले बघा. ऑप्टेन ए रँडम सॅम्पल ऑफ साइज 12 फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर 3.5. म्हणजे पायथॉन डिस्ट्रीब्युशन की ज्याचा पॅरामीटर लॅम्बडा 3.5 आहे, अशा पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून 12 साईज असणारं सॅम्पल काय करायचं आहे आपल्याला, ऑप्टेन करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. आणि ते सॅम्पल काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड मीन अँड द स्टँडर्ड डेविएशन ऑफ युअर सॅम्पल अँड कम्पेअर इट विथ द थेरॉटिकल व्हॅल्यू. म्हणजे आपण जे सॅम्पल काढलेलं आहे पायथॉन डिस्ट्रीब्युशनवरून त्याचा मीन काढायचा, त्यानंतर त्या सॅम्पलचा SD काढायचा, आणि हे मीन आणि SD काय करायचे, थिअरॉटिकल मीन आणि SD जे आहेत त्यांच्यासोबत कम्पेअर करायचे. हे आपल्याला एक क्वेश्चन नंबर 1 मध्ये करायचं. तसंच क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, तर वी हॅव टू ड्रॉ सॅम्पल ऑफ साईज 13 फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर 2.8. म्हणजे इथं सॅम्पल साईज 13 आहे आणि कुठल्या डिस्ट्रीब्युशनवरून काढायचे, तर पायथॉन डिस्ट्रीब्युशनच वरून काढायचे आहे, परंतु पॅरामीटर इथं 2.8 दिलेला आहे. आणि त्या सॅम्पलसाठी 13 साईजच्या सॅम्पलसाठी काय करायचं आहे, मीन आणि व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचा आणि तो काय करायचा आहे, कम्पेअर करायचा थेरॉटिकल व्हॅल्यूसाठी त्यांच्या. हे क्वेश्चन नंबर 2 मध्ये करायचं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये we have to obtain the sample of size 10 from a Python distribution with parameter 6.12, and we have to find the coefficient of variation of the sample and we have to compare it with the theoretical value. असं तिसऱ्या क्वेश्चनमध्ये करायचं. आणि चौथ्या क्वेश्चनमध्ये वी हॅव टू ड्रॉ रँडम सॅम्पल ऑफ साईज 11 फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर 4.5. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 4.5 असणारं पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून 11 सॅम्पल आपल्याला ड्रॉ करायचं आहे अँड वी हॅव टू फाइंड द मीडियन ऑफ द सॅम्पल. अशा पद्धतीनं सॅम्पल ड्रॉ करणं वेगवेगळ्या साईजचं आणि वेगवेगळ्या पॅरामीटर असणाऱ्या पायथॉन डिस्ट्रीब्युशनवरून ही गोष्ट करायची आहे पहिल्यांदा, आणि मग त्या सॅम्पलचं जे काय असतील त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या, मीन, SD, व्हेरियन्स, मीडियन, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करून त्या थेरॉटिकल त्याच्या करस्पॉन्डिंग थेरॉटिकल व्हॅल्यूशी कम्पेअर करायचे. हा एकंदरीत अशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत ह्या प्रॅक्टिकलमध्ये वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता ॲक्च्युली पायथॉन डिस्ट्रीब्युशनवरून दिलेल्या पर्टिक्युलर जे काय पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरसाठी तुमचं सॅम्पल कसं ड्रॉ करायचं हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एक नमुना दाखल प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं केलं जातं ते बघणार आहोत. इथले क्वेश्चन आणि आपल्या ओरिजिनल शीटमधले क्वेश्चन सेमच आहेत, फक्त तिथं एक आपल्या ओरिजिनल शीटमध्ये अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. तर आपण क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत. त्यामध्ये कशा पद्धतीनं सॅम्पल ड्रॉ केलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, ती प्रोसिजर एकदा तुमच्या लक्षात आली की त्याच पद्धतीनं बाकीचे क्वेश्चन पण तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, मग आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिलंय किंवा काय काढायचं आहे. हिअर एम फॉर क्वेश्चन नंबर 1 इज टू ऑब्टेन ए रँडम सॅम्पल ऑफ साईज 12 फ्रॉम ए पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर जो दिला आहे, काय दिला आहे पॅरामीटर 3.5. सो
we have to obtain random sample of size 12 from a Poisson distribution with parameter 3.5, and we have to find mean and ESD and to compare with its theoretical value. मग पहिल्यांदा आपल्याला इथं दिलेलं आहे की समजा एक्स हे रॅन्डम व्हेरिएबल आहे, त्या रॅन्डम व्हेरिएबलचा आपल्याला सॅम्पल काढायचा. तर गिवनमध्ये आपण अजून काही लिहू शकतो, तर एक्स फॉलोज अ पायसॉन डिस्ट्रीब्यूशन विथ पॅरामीटर लॅम्बडा इज इक्वल टू 3.5. दिस इज अ गिवन. डेफिनेशन फॉर्म्युली, तर डेफिनेशन पहिल्यांदा आपण पायसॉन डिस्ट्रीब्यूशनची लिहू शकतो की ए डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज अ सेड टू फॉलो ए पायसॉन डिस्ट्रीब्यूशन विथ पॅरामीटर लॅम्बडा if its PMF is given by probability of capital X is equal to small x, that is equal to e raised to minus lambda lambda raised to x upon x factorial, where x takes value 0, 1, 2 and so on, where lambda is greater than 0, and also probability is equal to 0 when x is other than the 0, 1, 2 and so on, so 0 otherwise. So formulae are, because we have to find the mean and ESD of the sample, so sample mean चा फॉर्म्युला काय असेल, तर mean is equal to summation xi divided by n, आणि ESD sigma is equal to positive square root of 1 by n summation xi square minus x bar square. आणि theoretical mean आपण कसा लिहितो, तर theoretical mean is nothing but the parameter of the Poisson distribution, that is equal to lambda, and theoretical ESD is a positive square root of lambda, because variance of Poisson distribution is also lambda, so square root of variance, that is ESD, so square root of positive square root of lambda is our theoretical ESD. So we have to, first of all we have to obtain the random sample of size 12, then from that sample we have to find mean and ESD, and then we have to compare that mean and ESD with the theoretical values. This is the procedure of solving this particular question in the experiment. So now here given sample size is equal to 12 and parameter is equal to 3.5. So to draw a sample of size 12 from Poisson distribution, we require a रॅन्डम नंबर्स. आपल्याला रॅन्डम नंबर लागतात, ज्याच्याबरोबर त्या रॅन्डम नंबर बरोबर आपलं जे डिस्ट्रीब्युशन फंक्शन असतं त्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशनचं, तर ते कम्पेअर करावं लागतं. त्यासाठी आपल्याला रॅन्डम नंबर लागतात. आता रॅन्डम नंबर हे तुम्ही रॅन्डम स्टॅटिस्टिकल टेबलवरून कोणत्याही पेज नंबरवरच्या कोणताही रो आणि कोणताही कॉलम तुम्हाला जसं वाटतंय ते सिलेक्ट करू शकता. फक्त त्याची व्हॅल्यू जी आहे लॅम्बडाची 3.5 असायला पाहिजे आणि n 12 असायला पाहिजे. ओके, तर त्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. किंवा आपल्याला सॅम्पल साईज कितीची काढायची, 12ची, तर 12 रॅन्डम नंबर आपल्याला जनरेट करावे लागतात, जे सायंटिफिक कॅल्सीवरनं सुद्धा जनरेट करता येतात. रॅन्डम नंबर जनरेट करण्याचं एक बटन असतं तिथं, RAND रँड अशा पद्धतीचं तिथं नोटेशन दिलेलं असतं रॅन्डम नंबरचं. तर ते तुम्ही रॅन्डम नंबर किंवा RAN रॅन्डम हॅश असं दिलेलं असेल कदाचित, तिथं तुम्ही ते बटन दाबलं की तुम्हाला एक रॅन्डम नंबर मिळतो. परत दुसऱ्यांदा तेच बटन परत दाबलं की दुसरा रॅन्डम नंबर मिळतो. नेक्स्ट परत तेच बटन दाबायचं, परत तिसरा रॅन्डम नंबर मिळतो. त्या एकदा रॅन्डम नंबरचं बटन दाबलं की परत कॅन्सल करायचं नाही. जेवढे आपल्याला रॅन्डम नंबर पाहिजे तितक्या वेळा ते बटन दाबलं की आपल्याला प्रत्येक नेक्स्ट रॅन्डम नंबर मिळत जातो. पहिला रॅन्डम नंबर मिळण्यासाठी ते बटन दाबायचं, आपल्याला रॅन्डम नंबर जनरेट होईल. परत दुसरा रॅन्डम नंबर जनरेट करायसाठी परत तेच बटन दाबायचं, पुढचा रॅन्डम नंबर जनरेट होईल. तसं अशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्सीवरून सुद्धा रॅन्डम नंबर जनरेट करता येतात. स्टॅटिस्टिकल टेबलचीच गरज पडते असं काही नाही. जरी स्टॅटिस्टिकल टेबलवरनं तुम्ही रॅन्डम नंबर घ्यायला गेलात तर पॅरामीटरची व्हॅल्यू 3.5 ही आपल्याला माहीत पाहिजे. त्या व्हॅल्यूसाठी आपण रॅन्डम नंबर जनरेट करू शकतो. ओके, आणि मग आपल्याला ज्या पायसॉन प्रॉपर्टीज असतात त्या पायसॉन प्रॉपर्टीज तुम्हाला एकतर काढाव्या लागतील. पायसॉन प्रॉपर्टीज तुम्हाला जर दिल्या असतील तर डायरेक्ट तुम्ही पायसॉन प्रॉपर्टी
स्टॅटिस्टिकल टेबलवरनं काढू शकता, किंवा जशा आपण पायथॉन प्रोबॅबिलिटी फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन मध्ये काढलेल्या आहेत, म्हणजे तुमची एक्स 0 1 2, कारण एक्सची रेंज 0 सुरू होते, सो 0 1 2 अप टू जे काय 12चं आपल्याला सॅम्पल काढायचं आहे, सो ते तिथपर्यंत 11 12 13 14 असं घेऊ शकता. फक्त रॅन्डम नंबर घेताना रॅन्डम नंबर तुम्हाला 12च घ्यावे लागतील, कारण 12 सॅम्पल साईज काढताय. आणि प्रोबॅबिलिटी पायथॉनची काढत असताना तुम्ही रिकरन्स रिलेशनचा वापर करून सुद्धा प्रोबॅबिलिटी काढू शकता. जशी तुम्ही प्रोबॅबिलिटी फिटिंग ऑफ पायथॉन डिस्ट्रीब्युशन करताना ज्या पद्धतीनं प्रॉपर्टीज काढल्या त्या पॅरामीटरसाठी रिकरन्स रिलेशन वगैरे वापरून प्रॉपर्टीज काढल्या, त्या पद्धतीने तुम्ही प्रोबॅबिलिटीचा एक पहिला जो कॉलम आहे तो आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लागतो. त्यानंतर त्या प्रोबॅबिलिटीची सक्सेसिव्ह ॲडिशन घेत गेलो की आपल्याला डिस्ट्रीब्युशन फंक्शन मिळतं. पहिली प्रोबॅबिलिटी ॲज इट इज लिहिली की तुम्हाला पहिल्या व्हॅल्यूची डिस्ट्रीब्युशन फंक्शन मिळतं. मग परत काय करायचं, पहिल्या व्हॅल्यूचं डिस्ट्रीब्युशन फंक्शनमध्ये दुसऱ्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी ॲड केली की दुसऱ्या व्हॅल्यूचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन मिळतं तुम्हाला. म्हणजे कशा पद्धतीने ते तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फंक्शनची ॲडिशन केली की तुम्हाला मिळते, तर तुम्हाला ह्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू ॲड केली की ही व्हॅल्यू मिळते, त्यानंतर ह्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू ॲड केली की ही व्हॅल्यू मिळते, ह्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू ॲड केली की ही व्हॅल्यू मिळते. सॉरी, इथं आता ह्या व्हॅल्यूमध्ये ही खालची व्हॅल्यू तिरकी ॲड केली की ही व्हॅल्यू मिळणार. अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू ॲड केली की ही व्हॅल्यू मिळणार. अशा पद्धतीनं तुम्हाला असे, तर त्या पद्धतीनं तुम्ही सक्सेसिव्ह ॲडिशन प्रॉपर्टींची घेत गेला की यू विल फाइंड ए डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा कॉलम तुम्हाला मिळेल. तर डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा कॉलम एकदा मिळाला की डिस्ट्रीब्युशनचा फंक्शनचा कॉलम तुम्हाला कुठपर्यंत काढावा लागेल, जोपर्यंत तुमची डिस्ट्रीब्युशन फंक्शनची व्हॅल्यू शेवटच्या जी व्हॅल्यू 0.9999 येत नाही तोपर्यंत तुम्हाला इकडं एक्सच्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील, त्या प्रॉपर्टी घ्याव्या लागतील आणि डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढत जावं लागेल. डिस्ट्रीब्युशन फंक्शन 0.99 4 वेळा 9 0 पॉईंट नंतर 4 वेळा 9 येईपर्यंत ते डिस्ट्रीब्युशन फंक्शन तुम्हाला काढावेच लागतील. तोपर्यंत जेवढ्या व्हॅल्यूच्या प्रॉपर्टी तुम्हाला लागणार आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला काढाव्या लागतील. एक तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फंक्शनची व्हॅल्यू 1 मिळेल किंवा 0.9999 4 वेळेला 9 आलं की तुम्ही तिथं थांबलं तरी चालू शकता, तिथपर्यंतच्या एक्स आणि प्रॉपर्टी ऑफ एक्स गृहीत धरल्या तरी चालतं. पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला रॅन्डम प्रॉपर्टीज म्हणजे रॅन्डम नंबर्स तुम्हाला घ्यावे लागतात. ते रॅन्डम नंबर्स तुम्ही कॅल्सीवरनं जनरेट करू शकता किंवा स्टॅटिस्टिकल टेबल वापरून जनरेट करू शकता. सो रॅन्डम नंबर जनरेट करण्याचा किंवा रॅन्डम नंबर घेण्याचा पण स्टॅटिस्टिकल टेबल असतो. तुम्ही गुगलवरती तसे स्टॅटिस्टिकल टेबल मागितलं तर मिळतील, पण त्यापेक्षा कॅल्सीवरून तुम्ही डायरेक्टली रॅन्डम नंबर जनरेट करू शकता. पण मध्येच कुठं इंटरप्ट करायचं नाही. एकदा रॅन्डम नंबरचं बटन दाबलं की पहिला रॅन्डम नंबर मिळाला की तो लिहायचा, लगेच दुसऱ्यांदा बटन दाबायचं, दुसरा रॅन्डम नंबर मिळाला की असे लिहायचे. असे रॅन्डम नंबर तुम्ही तिथं लिहून घ्यायचे सिरियली. ते 12 फक्त 12 रॅन्डम नंबर असणार आहेत. आता इथं 0 to 11 व्हॅल्यू आहेत, त्यामुळं 0 to 11 ह्यांचा काउंट केला तर आपल्याला 12 व्हॅल्यू मिळतात, 12. त्यामुळं 12 रॅन्डम व्हॅल्यूज घेतलेले. आता हे घेतल्यानंतर रॅन्डम सॅम्पल कसं काढायचं, सॅम्पल कसं काढणार आपण, ही महत्त्वाची प्रोसिजर आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन तुम्ही काढाल, रॅन्डम नंबर तुम्ही जनरेट कराल, पण सॅम्पल कसं काढणार हा महत्त्वाचा यातला पार्ट आहे. ते नीट लक्षात घ्या, तुम्ही समजावून घ्या. आता रॅन्डम सॅम्पल काढत असताना काय करायचं, आपली पहिला रॅन्डम व्हॅल्यू आपल्याला काढायचे किंवा रॅन्डम व्हॅल्यू ऑफ एक्स काढायचे किंवा सॅम्पलमधलं पहिलं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये रॅन्डम प्रोबॅबिलिटीज किंवा रॅन्डम नंबर आपण ज्यामध्ये घेतलेत ज्या कॉलममध्ये, त्यातली पहिली व्हॅल्यू बघायची. आता इथं पहिली व्हॅल्यू काय आहे बघा, पहिली व्हॅल्यू आपण बघणार. तर पहिली व्हॅल्यू काय आहे, तर पहिली व्हॅल्यू 0.38 बघा 0.3815 आहे, बरोबर. तर 0.3815च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्स मधली व्हॅल्यू बघायची. 3.8च्या इक्वल टू व्हॅल्यू आहे का, तर 3.8च्या इक्वल टू व्हॅल्यू नाही आहे. मग जस्ट ग्रेटर कोणती आहे, तर 0.53 आहे. 0.32 हे 0.38पेक्षा लहान आहे, पण आपल्याला काय पाहिजे, 0.38पेक्षा जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्स बघायची. मग जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्स कुठली आहे, 0.5366. म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे,
0.38च्या इक्वल टू नाही आहे, पण जस्ट ग्रेटर आहे. त्याच्यापेक्षा लगेच मोठी कुठली व्हॅल्यू मिळते आपल्याला, तर 0.53 हीच व्हॅल्यू मिळते, कारण दुसरी जस्ट ग्रेटर असणारी व्हॅल्यू एफ ऑफ एक्समध्ये कुठलीच नाही आहे. त्यामुळं त्या 0.5366ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स काय आहे ती बघायची. ती किती आहे? ती 3 आहे ना. तर 3 हा नंबर आपला पहिला सॅम्पल ऑब्झर्वेशन येणार, जो 0.3815च्या पुढं आपण लिहिणार. इथं लिहिलं आहे बघा, लिहिलं आहे का? म्हणजे 0.38 हा पहिला जो रँडम नंबर आहे तो बघायचा पहिल्यांदा, त्याच्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्सच्या कॉलममधली व्हॅल्यू बघायची, आणि त्याचा करस्पॉन्डिंग एक्स जो असेल तो एक्स म्हणजे आपली काय असणार आहे, पहिली सॅम्पल व्हॅल्यू असणार आहे. अशा पद्धतीनं आपण काय करतोय, रँडम सॅम्पल जनरेट करत असतो. आता दुसरं मला रँडम सॅम्पल जनरेट करायचं आहे. आता दुसरी रँडम व्हॅल्यू काय आहे किंवा रँडम नंबर काय आहे, इथं बघायचा दुसरा रँडम नंबर 0.6154 आहे, बरोबर. 0.6154च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्स कुठली आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शनमधली व्हॅल्यू, तर 0.72 आहे. 0.61च्या जस्ट ग्रेटर, इक्वल टू तर नाही आहे, इक्वल टू असली तर ठीक, नसेल तर जस्ट ग्रेटर बघायची. जस्ट ग्रेटर कुठली आहे? 0.725444. मग त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स किती आहे बघा, हा 4 आहे. सो 4 आपण ह्या 0.6154च्या समोर लिहिणार. दॅट इज सेकंड रँडम व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू ऑफ रँडम सॅम्पल, सेकंड व्हॅल्यू ऑफ रँडम सॅम्पल. अशा पद्धतीनं आपण परत 0.59च्या इक्वल टू मिळालं तर ठीक, नाही तर जस्ट ग्रेटर बघायची. 0.59च्या जस्ट ग्रेटर व्हॅल्यू कुठली आहे, तर 0.53 ही लहान आहे, जस्ट ग्रेटर नाही आहे किंवा इक्वल टू पण नाही आहे. त्यामुळे जस्ट ग्रेटर कुठली आहे? 0.72 परत तीच आहे. त्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग जो एक्स आहे तो म्हणजे 4, तो परत आपला नेक्स्ट सॅम्पल व्हॅल्यू म्हणून आपण त्याला कन्सिडर करणार आहोत. अशा पद्धतीनं काय करायचं असतं, दिस इज द प्रोसिजर ऑफ फाइंडिंग रँडम सॅम्पल. अशा पद्धतीनं मग प्रत्येक आपल्या रँडम नंबर जेवढे आहेत त्या प्रत्येक रँडम नंबरसाठी हीच प्रोसिजर करायची. प्रत्येक रँडम नंबरसाठी आपण आता बघूया, मधले आपण कसं तर काउंट करत गेलो. आता शेवटची व्हॅल्यू किती आहे? 0.75 आहे इथं, 0.75. तर 0.75च्या इक्वल टू किंवा जस्ट गेटर एफ ऑफ एक्स कोणता आहे, तर 0.75 0.85 आहे, बरोबर. तर 0.85च्या करस्पॉन्डिंग जो एक्स आहे तो म्हणजे 5. तर 5 म्हणजे आपलं लास्टचा रँडम सॅम्पलमधली व्हॅल्यू असणार, किंवा तो रँडम व्हॅल्यू बघा 5 शेवटची. ओके. अशा पद्धतीनं प्रत्येक रँडम नंबर आपण जो घेतलेला आहे त्या कॉलममध्ये, त्या प्रत्येक रँडम नंबरसाठी जी सॅम्पल व्हॅल्यू आपण जी कॅल्क्युलेट करणार आहे ती या पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. आणि मग जे सगळं 12 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात अशा पद्धतीनं, दॅट इज आवर रँडम सॅम्पल जनरेटेड फ्रॉम द पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर 3.5. इथं जे पॅरामीटर आहेत त्यावरून आपण अशा पद्धतीने हे रँडम सॅम्पल जनरेट केलेलं आहे. मग आता ह्या रँडम सॅम्पल, हे तर पहिलं उत्तर आपण काढलं, वी हॅव टू ड्रॉ द रँडम सॅम्पल. त्यानंतर दुसरं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या रँडम सॅम्पलचा मीन काढायचा आहे. मग रँडम सॅम्पलचा मीन काढायचा असेल तर आपल्याला त्या सॅम्पलची बेरीज लागते, समेशन XI लागतं. त्यामुळे त्यांची बेरीज करून खाली 49 ही बेरीज जी लिहिलेली आहे ती समेशन XI आहे. त्यानंतर व्हेरियन्स काढताना आपल्याला समेशन XI स्क्वेअर लागतं, बरोबर. म्हणजे रँडम व्हॅल्यूच्या प्रत्येक जी व्हॅल्यू आहे त्याच्या स्क्वेअर करायचा आणि त्याची सम घ्यायची. मग प्रत्येक रँडम सॅम्पलची व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करणारा कॉलम आपण घेतला आहे पुढं एक्स स्क्वेअर म्हणून, आणि त्याची बेरीज घेतली आहे, दॅट इज समेशन एक्स स्क्वेअर आहे, किंवा त्याला समेशन XI स्क्वेअर आपण म्हणतो. अशा पद्धतीनं आपल्याला ज्या व्हॅल्यू काढायच्या आहेत सॅम्पलच्या, जे ॲव्हरेजेस काढायचे त्यासाठीचे पुढचे कॉलम तयार करून घ्यायचे एकदा आपल्याला सॅम्पल मिळालं की. मग त्याच्यावरनं पुढं आपण कॅल्क्युलेशन करणार. बघा, मीनचं कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स, मीन इज इक्वल टू समेशन XI डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 49 डिवाइड बाय 12, दॅट इज एक्स बार इज इक्वल टू 4.08333. तसंच मग एस डी काढताना आपल्याला स्क्वेअर रूट समेशन XI स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आता समेशन XI स्क्वेअर आपण इथं वरती काढले, 239 आहे, 239. तर समेशन XI स्क्वेअर 239 डिवायडेड बाय 12 मायनस
एक्स बार 4.08333 ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा सगळ्यांचा स्क्वेअर रूट. मग 239/12 केल्यानंतर 19.9166 आलं, मायनस 4.8333चा स्क्वेअर 16.6735 आणि मग ह्यांची वजाबाकी केली तर स्क्वेअर रूटमध्ये काय येते बघा, स्क्वेअर रूट 3.2431 अशा पद्धतीनं आपल्याला ते मिळेल. त्यामुळं त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर एस डी इज इक्वल टू 1.80086 अशा पद्धतीने मिळेल. मग थेरॉटिकल मीन काय आहे तर लॅम्बडा दॅट इज इक्वल टू 3.5 आणि थेरॉटिकल एस डी 1.87082 म्हणजे जवळपास आलेले आहेत त्याच्या व्हॅल्यू. सॅम्पलच्या व्हॅल्यू व्हॅरी होत असतात पण त्याच्या राऊंड अबाउट आलेल्या आहेत. सो इथं आपल्याला काय मिळालं, कॅल्क्युलेटेड मीन आपण जो केलेला आहे सॅम्पल मीन त्याला आपण म्हणूया, सॅम्पल मीन इज ग्रेटर दॅन थिअरॉटिकल मीन, कारण सॅम्पल मीन आपला 4.08333 असा आला आहे. सो सॅम्पल मीन इज ग्रेटर दॅन थिअरॉटिकल मीन असं आपण म्हणू शकतो. आणि कॅल्क्युलेटेड एस डी किंवा सॅम्पल एस डी इज 1.080086 इज लेस दॅन थिअरॉटिकल एस डी दॅट इज 1.87082. अशा पद्धतीनं आपण हे रँडम सॅम्पल जनरेट करू शकतो पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून. तुम्हाला कोणताही पॅरामीटरचा पायथॉन डिस्ट्रीब्युशनमधून तुम्हाला जनरेट करायचं आहे ते. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही ते जनरेट करू शकता. म्हणजे मुळात तुम्हाला काय लागतात महत्त्वाच्या गोष्टी तिथं सॅम्पल जनरेट करत असताना, एक पहिली गोष्ट आपल्याला त्या प्रत्येक व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटीज पहिल्यांदा आपल्याला काढाव्या लागतात. त्या प्रोबॅबिलिटीज काढण्यासाठी तुम्ही रिकरन्स रिलेशनचा वापर करा, फिटिंगमध्ये जसा केला आहे त्या पद्धतीनं करून तुम्ही 0, 1, 2 ह्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्या त्याची आधी प्रॉबिलिटी काढून घ्यायची. प्रॉबिलिटीवरून डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं. डिस्ट्रीब्युशन फंक्शन अशा पद्धतीने काढायचं की करत सक्सेसिव्ह ॲडिशन घेत घेत तुम्हाला 0.9999 जोपर्यंत मिळत नाही किंवा 1 मिळत नाही तोपर्यंत त्या सक्सेसिव्ह ॲडिशन घेत जायच्या. आणि सक्सेसिव्ह ॲडिशन घेण्यासाठी जर प्रॉबिलिटी कमी पडत गेल्या तर प्रॉबिलिटी पुढच्या व्हॅल्यूच्या प्रॉबिलिटी काढत जायचं. म्हणजे 13, 14 पुढं जेवढ्या लागणार आहे तेवढ्या सगळ्यांच्या प्रॉबिलिटी काढत जायचं. मग त्या पद्धतीने, कारण जसा पॅरामीटर बदलेल तशा प्रॉबिलिटीज वेगवेगळ्या येत जाणार आहेत. त्यामुळं प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉबिलिटीज निघणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही ती रिकरन्स रिलेशनचा वापर करून काढू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही त्या प्रॉबिलिटीज काढू शकता. सो एकदा का त्या प्रॉबिलिटीज मिळाल्या आणि डिस्ट्रीब्युशन फंक्शन तुम्हाला मिळालं की मग रँडम तुम्ही नंबर जनरेट करायचे, आयदर कॅल्सीवरनं करा किंवा स्टॅटिस्टिकल टेबलवरनं करा. रँडम नंबर तेवढेच जनरेट करायचे जेवढ्या साईजचं आपल्याला सॅम्पल कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा 10 साईजचं सॅम्पल कॅल्क्युलेट करायचं आहे तर तेवढेच रँडम नंबर जनरेट करायचे, 10च्या वर रँडम नंबर जनरेट करायचे नाहीत. समजा 15चं सॅम्पल जनरेट करायला सांगितले तर 15च रँडम नंबर जनरेट करायचे आणि ते रँडम नंबरच्या कॉलममध्ये लिहायचे. आणि मग रँडम नंबर आणि एफ ऑफ एक्स म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स डिस्ट्रीब्युशन फंक्शन ह्यामध्ये कंपॅरिझन करून आपल्याला सॅम्पल व्हॅल्यूज काढता येतात. म्हणजे त्या सॅम्पलमध्ये कोणत्या व्हॅल्यू येणार ते आपण काढतो. ते आता कम्पेअर कसं करायचं ते मी सांगितलं. म्हणजे तुमची पहिली रँडम नंबर जनरेट जो केला आहे तो बघायचा, त्याच्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्समधली व्हॅल्यू बघायची आणि त्याची करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू म्हणून आपला पहिला सॅम्पल व्हॅल्यू म्हणून आपण घेणार. अशा पद्धतीनं प्रत्येक रँडम नंबर असा कम्पेअर करायचा एफ ऑफ एक्स बरोबर, कॅपिटल एफ ऑफ एक्स डिस्ट्रीब्युशन फंक्शन बरोबर, आणि ती आपण सॅम्पल व्हॅल्यू घेत जाणार. मग सॅम्पल व्हॅल्यूसाठी जे काय आपल्याला काढायला सांगितले मीन, व्हेरियन्स, त्यासाठी लागणारे कॉलम पुढं तयार करायचे. मीन लागत असेल तर समेशन एक्स आहे, म्हणजे ज्या काय सॅम्पल व्हॅल्यूज आहेत आपल्या त्या सॅम्पल व्हॅल्यूची बेरीज करायची. समजा मीडियन काढायला सांगितलं तर मीडियन काढताना पुढचा कॉलम असेंडिंग एक्स करायचं, म्हणजे चढत्या क्रमानं सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू लावून घ्यायच्या आणि मग मीडियन काढायचा. एस डी काढायचा असेल किंवा व्हेरियन्स काढायचं असेल तर किंवा सी व्ही काढायचं असेल तर समेशन एक्स आय स्क्वेअर लागते आपल्याला. त्यामुळे एक्सच्या स्क्वेअरचा कॉलम करून घ्यायचा आणि त्या कॉलमची बेरीज घेणार, दॅट इज समेशन एक्स आय स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण ते करत जाणार आहोत. आता इथं दुसरा क्वेश्चन जो आहे तो दुसऱ्या क्वेश्चनमध्ये इथं बघा, वी हॅव टू ऑब्टेन रँडम सॅम्पल ऑफ साईज 10 फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन. इथं पॅरामीटर वेगळा दिलेला आहे आपल्याला, इथं मात्र पॅरामीटर वेगळा दिलेला आहे. त्या पॅरामीटरसाठी आपल्याला काय करायचं आहे, रँडम सॅम्पल जनरेट करायचा आहे. ऑल्सो वी हॅव टू फाइंड कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन अँड कम्पेअर विथ द थिअरॉटिकल व्हॅल्यूज.
परत इथं डेफिनेशन आणि फॉर्म्युलीमध्ये पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिणार. फॉर्म्युलीमध्ये जे काय आपल्याला थिअरॉटिकल काढायचं आहे किंवा सॅम्पलसाठी काढायचं आहे, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय डिवाइड बाय एन अँड सिग्मा इज स्क्वेअर रूट 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. अशा पद्धतीनं ते मिळेल. त्यानंतर थेरॉटिकल सी व्ही, थेरॉटिकल एस डी डिवाइड बाय थेरॉटिकल मीन इंटू 100. थेरॉटिकल मीन म्हणजे लॅम्बडा आणि थेरॉटिकल एस डी म्हणजे स्क्वेअर रूट लॅम्बडा. इथं सॅम्पल साईज आपल्याला 10 एवढी सॅम्पल साईज आपल्याला काढायची आहे किंवा तेवढं सॅम्पल जनरेट करायचं आहे, 10 साईज असणार. आणि लॅम्बडा दिला आहे 6.12. त्यामुळे 6.12 ह्या लॅम्बडासाठी आपण लॅम्बडा घेऊन आपण प्रॉपर्टी जनरेट करायच्या. त्यासाठी रिकरन्स रिलेशन इथं दिलं आहे. रिकरन्स रिलेशन वापरून तुम्ही प्रॉपर्टी काढू शकता. रिकरन्स रिलेशन काय, प्रॉपर्टी ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन एक्स प्लस 1 इंटू प्रॉपर्टी ऑफ एक्स. तर पहिल्यांदा प्रॉपर्टी ऑफ 0 आपल्याला काढायला लागते, दॅट इज ई रेस टू मायनस लॅम्बडा आणि दॅट इज ई रेस टू मायनस 6/12. दॅट इज P0 इज इक्वल टू 0.002198. अशा पद्धतीने ती आहे. ही आपण प्रॉपर्टी सगळ्या काढण्यासाठी रिकरन्स रिलेशन वापरतो. त्याच्यावरनं सक्सेसिव्ह ॲडिशन घेऊन आपण एफ ऑफ एक्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढतो. डिस्ट्रीब्युशन फंक्शनपर्यंतचा कॉलम झाल्यानंतर आपल्याला रँडम नंबरचा कॉलम लिहावा लागतो. रँडम नंबर आपण किती घेणार, तर रँडम नंबर तेवढेच घेणार जेवढा आपल्याला सॅम्पल काढायला सांगितले, म्हणजे 10 रँडम नंबर आपण जनरेट करणार आणि मग आपला ऑब्झर्वेशन टेबल तयार होईल. तो अशा पद्धतीनं तयार होईल. 10च रँडम नंबर घेतलेत बघा इथं, बघा तुम्ही 10च रँडम नंबर घेतलेले आहेत. ओके. पण एफ ऑफ एक्स मात्र तुमच्या मोठ्या आलेत का, तर जोपर्यंत तुमचा 0.999 अशा पद्धतीने इतकं मोठी व्हॅल्यू तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फंक्शनची मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रॉपर्टी त्या घ्याव्याच लागतात, प्रॉपर्टी काढाव्याच लागतात. इथं रिकरन्स रिलेशनचा वापर करून प्रॉपर्टी काढलीत बघा. रिकरन्स रिलेशनचा वापर करून प्रॉपर्टी काढलेली आहेत. सो 0.002198 ही जी प्रॉपर्टी आहे ती P0ची आहे, इथं ऑलरेडी काढलेली आहे, ती आपण तिथं लिहिलेली आहे. आणि नेक्स्ट मग काय केलं आहे, त्या पद्धतीनं मल्टिप्लिकेशन घेऊन मग आपण पुढच्या प्रॉपर्टीज काढलेल्या आहेत रिकरन्स रिलेशनचा वापर करून. जसं रिकरन्स रिलेशन तुम्ही फिटिंगमध्ये वापरले त्यासाठी आणि त्यावरून प्रॉपर्टी काढले, त्या पद्धतीनंच इथं पण प्रॉपर्टी काढायच्या, एफ ऑफ एक्स काढायच्या. एफ ऑफ एक्स तोपर्यंत काढत राहायचं जोपर्यंत तुम्हाला एफ ऑफ एक्स 0.9999 किंवा 1 मिळत नाही, तोपर्यंत ते काढतच राहायचं. मग तोपर्यंत इकडे जेवढ्या प्रॉपर्टी लागतील तोपर्यंत त्या प्रॉपर्टी काढतच राहायचं. एकदा काय एफ ऑफ एक्स तुमचा 0.999 पर्यंत आला की मग प्रॉपर्टी काढणं थांबवायचं आणि मग तुमचं रँडम ज्या काय नंबर तुम्ही जनरेट केले 10, ते रँडम नंबर कम्पेअर करायचे. आता इथं पहिला रँडम नंबर 0.2453 आहे, तर 0.24च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतोय एफ ऑफ एक्स, जस्ट ग्रेटर एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शनची कुठली व्हॅल्यू आहे 0.2453च्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर, तर ती किती आहे, तर 0.2692. तर 0.2692च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय आहे, तर 4 आहे. तर 4 इज आवर फर्स्ट सॅम्पल व्हॅल्यू. मग त्याच्या पुढं आपण 4 असं लिहिणार. अशा पद्धतीने एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. एस डी किंवा व्हेरियन्स किंवा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढण्यासाठी मग एक्स स्क्वेअर लागेल वगैरे, किंवा मीडियन काढण्यासाठी असेंडिंग एक्स लागेल. त्या पद्धतीने पुढचे कॉलम आपण तयार करणार आणि ते कॅल्क्युलेट करणार. असा ऑब्झर्वेशन टेबल तयार होतो. त्यानंतर मग ह्या गोष्टी मीन काढणं ॲज इट इज आहे फॉर्म्युल्यानुसार, एस डी काढणं फॉर्म्युल्यानुसार, त्यावरनं सी व्ही काढणं फॉर्म्युल्यानुसार. थिअरॉटिकल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, थिअरॉटिकल मीन लॅम्बडा असतो, थिअरॉटिकल एस डी स्क्वेअर रूट लॅम्बडा असतो आणि थिअरॉटिकल सी व्ही म्हणजे थिअरॉटिकल एस डी डिवाइड बाय थिअरॉटिकल मीन इंटू 100. सो अशा पद्धतीनं तुम्ही परत रिझल्ट लिहू शकता, थिअरॉटिकल आणि आपले कॅल्क्युलेटेड किंवा सॅम्पल त्याला म्हणूया, सॅम्पल सी व्ही आणि थिअरॉटिकल सी व्ही. ह्यात काय कंपॅरिझन आहे, तर कॅल्क्युलेटेड सी व्ही म्हणजे सॅम्पल सी व्ही इज ग्रेटर दॅन थिअरॉटिकल सी व्ही. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, कन्क्लुजन लिहू शकता. इन दिस वे वी कॅन सॉल्व दी प्रॅक्टिकल दॅट मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन. अशा पद्धतीनं तुम्ही मॉडेल सॅम्पलिंग फ्रॉम पायथॉन डिस्ट्रीब्युशन काढू शकता. सॅम्पल ड्रॉ करू शकता एका ठराविक सॅम्पल साईजचं, दिलेल्या ज्या काय डिस्ट्रीब्युशन आपल्याला पायथॉनचं दिलेलं आहे आणि विथ पॅरामीटर, त्याच्यावरनं एक सॅम्पल तुम्ही असं अशा पद्धतीनं ड्रॉ करू शकता. ओके. सो फॉर टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.